एक सत्य घटना सांगायची आहे. काल मी इथं जरा कार्यक्रम होता म्हणून बघायला गेलो होतो आणि तिथं जायला मला जरा वेळ झाला तर मी तिथं पोचलो. तिथं पोचल्यानंतर बघतोय तर तिथं जवळपास 200-300 लोक आली होती आणि तिथं बसायची व्यवस्था पण केली होती. बसून कार्यक्रम बघण्यासाठी अशी व्यवस्था होती. पण तिथं गेल्यानंतर मी लेट पोचलो, त्यामुळं मला बसायला काही जागा मिळाली नाही. सगळे बसण्यासाठी हाव करत होते. प्रत्येकजण धडपडत होता, मला बसायचे तिथं म्हणून. आणि जवळपास तिथं 200-300 लोक होती. तेव्हा मला एक गोष्ट लक्षात आली. 200-300 लोक एवढे होते, प्रचंड गर्दी झाली होती तिथं. तेव्हा मला समजलं की 200-300 लोक कमी नसतात. 200-300 लोक कमी नाही आहेत. आणि आपण असा विचार करतो माझ्या व्हिडिओवर फक्त 200-300-400 व्ह्यूज आले. भाई 200-300 लोक जर समोर आणून उभी केली ना तर प्रचंड गर्दी होती. सेलिब्रेशन कर. 200-300 व्ह्यूज आलेत आपल्या व्हिडिओवर. 200-300 लोकांनी आपली व्हिडिओ बघण्यासाठी टाईम काढलाय. सेलिब्रेशन कर. असा खचून जाऊ नको. कन्सिस्टन्सीनं व्हिडिओ करत राहा. 200-300चे 2000, 3000, 10,000 पर्यंत कधी जातं आपल्याला समजत नाही. कंटेंटवर लक्ष दे. स्वतःवर काम करायला सुरुवात कर आणि कन्सिस्टन्सीनं रोज एक व्हिडिओ अपलोड करायला सुरुवात कर. 200-300 व्ह्यूजनं खचून नको जाऊस. आणि हे 4 लोक जे बोलतात ना, तुझ्या व्हिडिओवर व्ह्यूज येत नाहीत, तू काय करतोयस, तुला कळत नाही, तुला असं जमत नाही, तुला तसं जमत नाही, बाकीच्यांनी सांगायची आपल्याला गरज नाही. आपला जर स्वतःवर विश्वास आहे ना तर 100% प्रत्येक गोष्ट होणार का तर होणार. 100% होणार. आपला स्वतःवर विश्वास पाहिजे आणि जिद्द पाहिजे स्वतः काम करण्याची. जेव्हा आपण स्वतःवर काम करत असतो ना, रात्र दिवस काही बघायचं नाही. झोप नाही लागली पाहिजे. जेव्हा स्वतःवर काम करायला सुरुवात करतो ना तेव्हा झोप नाही लागली पाहिजे. रोज काहीतरी नवीन कंटेंटची स्क्रिप्ट तयार करायची आणि रोज नवीन स्क्रिप्ट बोलायची. कॅमेरासमोर यायचं, बडबड करायची आणि अपलोड करून द्यायचं. लोक काय म्हणतील काय नाही त्याचा विचार करायचा नाही, अजिबात करायचा नाही. कोण काय म्हणू देत, डिमोटिवेट व्हायचं नाही. मोटिवेशनच घ्यायचं आणि मोटिवेटच व्हायचं. आपली रील बघूनच आपण मोटिवेट व्हायचं. दुसऱ्याने आपल्याला मोटिवेट करायची गरज नाही. खचून जायचं नाही. स्वतः प्रयत्न करत राहायचं. 100% सगळ्या गोष्टी होत जातात. माझ्याकडे सेटअप नाही, माझ्याकडे हे नाही ते नाही असले सांगण्यात टाईम घालवू नका. सुरुवात करा. पहिल्या व्हिडिओने कोणाला काय फरक पडत नाही, दुसऱ्या व्हिडिओने पडत नाही, 3री 4थी 5वी अशा व्हिडिओ होत जातो ना. 50 व्हिडिओ प्लस गेला ना तुम्हालाच समजायचं नाही आपलं कम्युनिकेशन स्किल एवढं कधी डेव्हलप झालं, कधीच समजणार नाही. एवढं होऊन जातं. सगळा सेटअप पण रेडी होतो. हळूहळू एक गोष्ट आपण घेत पण जातो. कॅमेरा क्वालिटी, ट्रायपॉड, स्टँड सगळं घेतो आपण. हे कारण देत बसायचं. सुरुवात करायची. आता तुझ्याकडे काय स्टँड, हातात मोबाईल पकड, सुरुवात कर. पहिली सुरुवात करणं गरजेचं आहे. हे जे लोक म्हणतात ना की सेटअप पाहिजे, असं पाहिजे, तसं पाहिजे, तेव्हा मी व्हिडिओ करीन, मी असं करीन तसं कारणं द्यायची नाहीत. सुरुवात करायची. कारणं दिल्यानं काय होतं, डिले होत जातं. आणि हे कधी डिले तर राहू देत, कधी सुरूच होत नाही हे गोष्ट. त्यामुळं स्वतःवर काम करायला आजच सुरुवात करा. आणि आजच मोबाईल हातात पकडा आणि सुरुवात करा. व्हिडिओ करायला, बोलायला सुरुवात करा. बोलणं डेव्हलप होत जातं हळूहळू आणि सगळं चॅनल ग्रो होतो. व्हिडिओवर व्ह्यूज येतात, सगळं होतं. पहिले व्हिडिओला व्ह्यूज नाहीत आले, 100-200 व्ह्यूज आले म्हणून खचून जायचं नाही. 100-200चे 10,000 पर्यंत व्ह्यूज जातात. फॉलोअर्स पण जास्त वाढतात. टेन्शन घ्यायचं नाही, खचून जायचं नाही. व्हिडिओ करत राहायचं बिंदास. काय मनाला वाटेल ते बडबड करत राहायचं. व्लॉगिंग करा, काय करा. व्लॉगिंग ही नॉर्मल गोष्ट आहे. व्लॉगिंगमध्ये तू डेली रुटीन तुझं काय चाललंय ते दाखवायचं आहे. लोक मूर्ख आहेत जे बोलतात ना, हे काय करतोय, असं व्लॉगिंग करतोय, दिवसाचं मला रुटीन दाखवतोय, काय करायचं मला तुझं रुटीन बघून, असे म्हणतात. मूर्ख आहेत ती लोक. त्यांच्याकडे लक्ष देऊ नको. तू टाकत राहा, तू अपलोड करत राहा. रोज एक व्हिडिओ अपलोड करत राहा. हळूहळू बघ काय होतं. जेव्हा स्वतःवर काम करायला सुरुवात करशील ना तेव्हा तुलाच समजून जाईल की कोण आपलं घर चालवायला येत नाही. जे काय करायचं आहे ते आपल्यालाच करायचं आहे. आपलं कम्युनिकेशन स्किल आपल्यालाच वाढवायचं आहे. आपला माइंडसेट आपल्यालाच व्यवस्थित करायचा आहे. स्वतःवर काम करायला सुरुवात करा आजपासूनच. रोज एक कन्सिस्टन्सीनं व्हिडिओ अपलोड करायचा आणि स्वतःसाठी 6 महिने द्या. फक्त 6 महिने. 6 महिने कन्सिस्टन्सी दाखवा. 6 महिन्यानंतर रिझल्ट तुम्हाला दिसेल. आणि त्यानंतर तुम्हाला कोणी बंद करायला सांगितलं नाही कंटेंट क्रिएशन तरी तुम्ही करणार नाही. तुम्हाला एवढी आवड निर्माण होईल या गोष्टीत
की तुम्ही कंटिन्यू चालू ठेवणार ही गोष्ट. अमाप पैसा आहे सोशल मीडियावर, अमाप. सुरुवात करा. असे खतरनाक प्रमोशन येतात, एवढा पैसा आहे प्रचंड. सौरभ जोशी म्हणून एक ब्लॉगर आहे, 2016-17मध्ये त्यानं स्टार्ट केलं होतं. आज करोडो रुपये आहेत त्याच्याजवळ. ब्लॉगिंग स्टार्ट केलं होतं त्यानं. नॉर्मल लाईफ त्याची रुटीन तो दाखवत होता. लोक त्याच्यावर तेव्हा हसत होती, पण आज तीच जी हसणारी लोक आहेत ती त्याच्यावर कोलॅब करायला मागतायत. आम्हाला तुझ्यासोबत व्हिडिओ करायची. आज करोडो रुपये त्याच्याजवळ, करोडोंची गाडी आहे, बंगला आहे, अशी लाईफस्टाईल झाली आहे त्याची. म्हणून आजच सुरुवात करा आणि आपली कॉन्टेंट क्रिएशन जर्नी स्टार्ट करा. बास, हे सगळा फालतूपणा सोडून द्या, मोबाईलवर स्क्रोल करायचं सोडून द्या आणि आजच सुरुवात करा कॉन्टेंट क्रिएशनची जर्नी. व्हिडिओ आवडला असेल तर अशाच सोशल टिप्ससाठी आणि माइंडसेटसाठी संकू टॉक्सला नक्की फॉलो करा आणि यूट्यूबला पण सबस्क्राईब करा.